दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत माता की. इथे नदी किनारी जेवणाची आम्ही जेवण करतोय. इथे 26 जानेवारी निमित्त प्रभात फेरी निघालेली आहे मुलांची शाळेमध्ये. आता आम्ही जाणार आहोत ध्वजारोहण करण्यासाठी. या शाळेमध्ये आता आम्ही ध्वजारोहण करण्यासाठी आलो आहोत. आमच्या साडूंना यावर्षी मान मिळाला आहे ध्वजारोहण करण्यासाठी. तर थोड्याच टायमात आपल्याला बघायला मिळेल. ही आहे शाळा, गावाकडची शाळा. इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे, इथे स्टेज बनवलेलं आहे आणि इथे झेंडा रेडी आहे. आणि तुम्हाला आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आजच्या ध्वजवंदनासाठी मी राजू राऊत यांना आमंत्रित करते. त्यांनी समोर यायचे. एक साथ माझे संपूर्ण कुटुंब हा 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. सदस्य, मित्र आणि समाज साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेला पुष्पहार घालत आहेत. विद्येची आराध्य देवता सरस्वती माता तिला पुष्पहार घालत आहेत. उपस्थित श्री सुधीर भिडे यांचं स्वागत देवयानी मते यांनी करायचे. तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किरण भगत यांचं स्वागत आमच्या सहशिक्षिका श्री महामंडळीय प्राणप्रिय ही माय मराठी. कंधे कदमों से कदम मिलते हैं. कुछ
मुलांच्या कवायती चालू आहेत. सगळी मुलं एकदम मस्त कवायत सादर करत आहेत. माझ्याकडून तुम्हाला अन्नवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा म्हणून सगळ्यांना मॅडमचा ह्या कवायतीचा जो हे होता तो खूप छान होता आणि सगळ्यांनी खूप छान रिहर्सल केली आहे. आणि मॅडम असेच दरवर्षी छान प्रयत्न करत राहा. खूप छान वाटतं दोघी. दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडमचं पण खूप आभार. आम्हाला इथे यायची संधी मिळाली आहे. आणि आताच्या काळात खरंच मराठी शाळा बंद होत चालल्या. खरंच आनंद झाला. असं चालू राहायला पाहिजे. प्रत्येकाने खरं हे केलं पाहिजे की मुलांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. हे खरंच छान वाटलं. आम्ही कधी म्हणजे तिथे सुद्धा मुंबईत जाऊन पण आम्ही कधी हे अटेंड नाही केलं. हे बघून खरंच छान वाटलं. खूप आभार आम्हाला बोलवलं. भारत माता की. सगळ्यांनी खूप चांगलं केलं आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलांनो इथे उभं राहण्यासाठी ना कधी लाजू नका. कारण काय तुम्ही इथे उभं राहिलात ना तुम्हाला कोणी काय बोलणार नाही आहे. तुम्ही किती चुकलात तरी कोणाला काय फरक पडणार नाही आहे. फक्त तुम्ही इथे आलात इथे उभे राहिलात ना तर पालक आहेत त्यांना खूप बरं वाटतं. म्हणून कुठली नवीन गोष्ट करताना विचार करायचा नाही. सरळ यायचं. आपल्याला आलं नाही आलं काही हरकत नाही आहे. फक्त आपल्या मनातली जी भीती आहे ना ती घालवायची. आता मी इथे उभं राहिलो मी काही विचार केलेला नव्हता. पण आता हे सगळं बघितलं. एक दोघं मुलं आली नाही तिथे. ऑलमोस्ट सगळी आली. पण ठीक आहे त्यांना मनात वाटत असेल थोडी भीती वाटत असेल. पण काय आपले मित्रच आहेत सगळे. हे सगळे आपल्याच गावातले. म्हणून कधी विचार करायचा नाही की काय बोलतील मला. फक्त इथे यायचं ॲटलीस्ट आपलं नाव तरी घ्यायचं. त्यांना कळायला पाहिजे की बाबा मी इथे उभा राहू शकतो. कळलं ना. नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस विचार करू नका. ते या उभं राहा. ते बघतील तुम्हाला तुमचा धाडस बघतील आणि त्यांना पण वाटेल की बाबा हा माझे मित्र आहेत. ठीक आहे. संभाषण बोलताना बिंदास आहे. आणि बाकीचं काय बोलायची गरजच नाही. तुमचे शिक्षक खूप चांगले आहेत. तुम्हाला खूप चांगलं शिकवत आहेत आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा. ठीक आहे. खूप धन्यवाद पाहुण्याने त्यांनी आमच्या शाळेला मदत केली. म्हणजे खूप इकडे वेळ आली कुठे निघाय आली. हाय. इथे आजचा आमचा दिवस तिसरा आहे आणि जेवणाची सुरुवात चालू आहे. पालेभाजी बनते, मुलाची भाजी, पाल्याची भाजी. आज प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही देवळात आपलं शाळेमध्ये वगैरे जाऊन आता झेंडावंदन करून आलोय. आता नदीवर पोहायला जाणार आहे. थोड्या वेळ जेवण वगैरे तिथेच घेऊन जाणार आणि नदीवर मस्त वनभोजन वगैरे करणार आहे. इथे जेवणाची सुरुवात आहे. भाकऱ्या वगैरे बनत आहेत. पालेभाजी शिजणार आहे. आता मस्त मुळ्याची भाजी, पालकची भाजी, ही सगळी कामं चालली आहेत. इथे झोपा काढतायत. डोंगर चढून आले, थकलेत, आता झोपलेत. इथे नदी किनारी जेवणाची आम्ही जेवण करतोय. इथे बसलोय आम्ही. इथे नदी किनारी आम्ही असं बसलोय आता जेवायला. बाकीचं दिसतंय. बाकीचं नाही दाखवत आम्ही जेवणच दाखवतो. तुम्हाला भूक लागली, सकाळी नाश्ता केला नाही.
काही लोक गाडीमध्ये बसून जेवतात, काही लोक तिकडे कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेत. तिथे आम्ही आता नदीवर जेवण वगैरे केलं आणि आता थोडा पाण्याचा मजा घेतोय. आमचा आजचा ट्रिपचा 3रा दिवस आहे. तिथे बघा सगळे गावातली मुलं कशी एकदम पाण्यात उड्या मारतात. हा एक आमचा शेमडा. हा इथे ब्रिज आहे नदीवर. जाऊ. आता व्हिडिओ काढतो तरी पण चालेल. बस 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 झालं बस झालं बस झालं. फ्रीमध्ये कार वॉश केली जाते. मस्त चकाचक झाली आमची गाडी. ओ